च्या गावात मनोह नावाचा मनुष्य होता. तो दान जमातीचा होता. त्याची पत्नी वंद्य होती. तिला मुले नव्हते. परमेश्वरचा देवदूत तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, तू वंद्य आहेस, परंतु तू गर्भवशी होशील आणि पुत्रास जन्म देशील. म्हणून तू आता दारू मद्य काही अशुद्ध खाऊ नकोस, कारण तू गर्भवती होशील आणि एक पुत्र जन्मेल. त्याच्या डोक्यावर कधी वस्त्रा लागू नये, कारण जन्मापासून तो बालक देवाच्या सेवेसाठी नजीर ठरणार आहे. आता प्रियानो, इथं जो संदेश येऊन सांगितला, जो सॅमसन होता त्यांच्या आई वडिलांना, तो कोण होता? तो येशू ख्रिस्त होता. आता प्रियानो, जुन्या काळामध्ये हे लक्षात ठेवा तुम्ही, जे इंग्लिश बायबल आहे त्यातून आपल्याला समजू शकतं, जेव्हा बायबल म्हणतं की द एंजल ऑफ गॉड म्हणतं, तर ते येशू ख्रिस्ताबद्दल संभवतं. आणि फक्त जेव्हा एंजल म्हणतं, तर हे जे बाकीचे जे एंजल्स आहेत, जसं गॅब्रिएल, मायकल, त्याच्याबद्दल जे आहे ते संबोधित केलं जातं. तर जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये द एंजल ऑफ गॉड येतं, ते येशू ख्रिस्ताबद्दल संबोधित करते.